रानात का नाही वापसा झाले होते, त्या रानात पिरून झाले. आता ह्या रानाला वापसा आत्ता झालाय, मग त्यामुळे याला आता पेरलं गेलंय. आणि जिकडं तिकडं पेरण्या झाल्यात एवढं मस्त वाटतंय की नाही, हिरवगार चांगल्यापैकी छान छान एकदम झक्कासपैकी. हो, आणि जिथं पेरलं नाही समजा पडीक रानं असतात, पडीक म्हणजे असंच गुरंढोराला चारण्यासाठी किंवा शेती त्यात उगवत नाही, चांगलं पिकत नाही म्हणून ठेवलेलं असते तसंच. किंवा कोण नोकर असते, आता ते काय विचार करते नोकरी तर आपल्याला रानात कोण राबणार आहे आणि त्यात काही एवढं लय मोठं निघतंय का असं विचार करून काही लोक पडीक पाडते ती रानं. मग त्यात पण ते असं चारा होऊन जातंय म्हणजे गवत, आणि तेच बैल गुरं ढोरं खाते ती त्याला आपलं करा करा. हां, आपण कसं पोटभर भाकर खातोय 2-4 टाईम गपा गपा. मी पण धाराशिवला गेलतो, आलोय आपलं मस्तपैकी चाललोय, काय खायला वगैरे घेतलंय. ते रस्त्याला एक माणूस पडलेलं होतं पिऊन, ते काय तिथं. मग त्याला बघितलं मी गाडी थांबवून, आणि जिवंत आहे का बघितलं, पोट हल्लं बाबा. आणि ते आमच्या गावाकडलंच आहे. मग त्याच्या घरी फोन लावला आणि कळवला की इथं रस्त्याला पडलंय. समजा जर त्याला काही झालेलं असलं असतं तर मी लावलाच नसता. उगच कोण कोणाच्या गळ्यात फाशी लावून घ्यावं. एकतर इथं असं व्हायला लागलंय, चोर चोरी करणारा बाजूला राहतोय पण चोराला पकडणारा चोर असं ठरवतात लोक. हां, माझ्यावरती झालंय तसं जण आत्ताच, लई पण दिवसाची गोष्ट नाही, आत्ता झालंय तसं. म्हणजे चोर चोरी करत होता आणि त्याला मी पकडलं तर ते चोर चोरी करणारा निर्दोष नव्हे तर मीच निर्दोष होऊन जातं की. मग एखाद बार त्याला काही झालं गेलं असेल, मग माझ्यावर येईल म्हणलं पिढा, अगोदर चेक केलं हाय का, आणि हाय हल्लं डोललं काय म्हणलं हाय हाय, मग लावला फोन. तुम्ही म्हणत असाल हा एवढा कसं काय खुश, माझं असंच असतंय, मूडवरती डिपेंड असतोय. पण माझं मी सतत हसवतच असतोय म्हणा. आता या व्हिडिओत तुम्हाला काय हसवण्यासारखं मी हसवलं नाही आहे, पण पुढच्या व्हिडिओत नक्की, हो पुढच्या व्हिडिओत नक्की हसवणार, लय हसवणार, गॅरंटीनं नक्कीच. आता इथं कोण जर दिसलं असतं आवराशू केलं असतं, पण इथं कोणच नाही आहे. आणि त्यामुळं आज आवराशूला सुट्टी, आणि आज मला जमलं पण नाही. गेलं तर मी धाराशिवला, पण तिथं कसं सगळे ओळखीचीच असते. व ते मला बघितल्यास ओळखणार, हा आपला हे मराठी बोलतंय पण हे उगा आवराशू काहीतरी बडबडतंय म्हणून. त्यामुळं हे इथं नाही जमत. बाहेर असं तुळजापूरकडं हे जरा गर्दीच्या ठिकाणी गेलं काय, मग तिथे केलं काय त्यांना वाटतंय खरंच आवराशू आहे म्हणून. आणि मस्त वातावरण आहे बघा, पाऊस येईलच. ह्याचं जरा ते ह्या माणसाचे घरचे म्हणले थोडा वेळ थांब तिथंच, आणि आम्हाला येऊपर्यंत थांब म्हणले, आणि मग त्यामुळं थांबलोय मी. नाहीतर माझी गाडी, मी गेलतो लांबपर्यंत, आईला कोण म्हणलं हे ओळखीचे असल्यामुळे वाटते म्हणून लांब गेलो आणि तिथनं गाडी माघारी फिरवल्या. आणि मग हे काय, हे इकडं मागं धाराशिव आहे या रोडला असं इकडं, आणि हे इकडं आमचं गाव ह्या रोडला असं. मग मी गेलतो तिथपर्यंत, ते गाडी होती बघा तिथपर्यंत, आणि मग अचानकच मला वाटलं बाबा ओळखीच कोणतरी आहे, फिरवलं गाडी. मग गावातलंच निघालं, आमच्याच गावातलं आहे, पेल्याला आहे पण हा जिवंत आहे काळजी करू नका. ते बघा हलवतंय की, पाया हलवतंय, हाता हलवतंय, इकडून तिकडं असं हलवतंय डुलवतंय. मग मदत केली रे, चांगला सोशल वर्क केला बघा मी. सोशल वर्क केला का नाही, चांगलं पुण्याचं काम केलं का नाही, एखाद्याला घरी पोचवलं, नाहीतर इथंच गेला असता. जाऊ द्या, ऐसो की जरूरती नाही आहे धरती पे. सांगायचं म्हटलं तर जवळचाच लागतोय बरं काय. जाऊ द्या, फेल गेलेली केस म्हणजे हे केस नव्हे, माणसं फेल गेले काय त्याला म्हणतात फेल गेलेली केस असं. नाहीतर तुम्ही म्हणताल दादा तुझे पांढरे केस झालेत फेल गेलेत असं. माझे कस काय बाबा एवढ्या कमी वयातच पांढरे व्हायलेत. शॅम्पू काय नाही, शॅम्पूचं साईड इफेक्ट होत असतंय म्हण, आणि होती ती म्हणा पांढरी सांढरी. झालं असेल तसंच काय, सगळे बघायली ती बाबा, काय लोक म्हणतील यानंच गाडी घालून मारून टाकलं की काय. माझ्याकडंच बघायली ती, येते काय की पिढा नाही, पण त्याच्या घरी कळवलं की आपण अशांना नरड्यावरती पाय देऊन मारून टाकावं लागतंय. ऐ चला बस, लय लांबाय लागला आता. बाय बाय. लांबलं का नाही, थोडं लांबलं तर असतंय हो बोलत बरं जाऊ द्या, घ्या समजून. हो पचक लाईक करत जावा जरा, धडा चॅनलला सबस्क्राईब बी करत जावा की. हो चला घ्या काळजी, मस्त राहा, आनंदी राहा, बाय.